परचेस मॅनेजर आहे शिवाजीनगर या ठिकाणी. त्याची पत्नी वर्षा सागर लोणकर आहे, त्याची मुलगी भोगी सागर लोणकर आहे आणि दुसरी एक सीताराम पांडव लोणकरांची नात आहे अभिरा सुधीर लोणकर. त्याचप्रमाणे सोनाली सुधीर लोणकर याही उपस्थित आहे. या सर्वांचा आपण कुटुंबाचा परिचय करून देतोय. मान्यवरांच्या शोभार्थ या परिवाराचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पुढचा परिवार महादेव पांडुरंग लोणकर या परिवाराला तयार करायचंय. यामध्ये स्वतः महादेव पांडुरंग लोणकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी ही सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे सौ सुंदर महादेव लोणकर या उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव मयूर महादेव लोणकर जे EITC इंजिनिअरिंग त्यांचं झालेलं आहे. त्यांच्या सुनबाई श्वेता मयूर लोणकर आहेत, ते बी कॉम्प्युटर आहेत. आणि मंगेश महादेव लोणकर दुसरा मुलगा आहे, उपस्थित राहिला नाही. आणि त्यांची पत्नी प्रीती मंगेश लोणकर ते त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकलेली नाही. तेही चांगल्या पद्धतीने कमवत आहेत. चांगला सुशिक्षित हा परिवार आहे. कुटुंबातील सर्व लोक कमवते आहेत. श्री महादेव पांडुरंग लोणकर सरांचा या ठिकाणी आपल्या परिवाराचा आपण सन्मान केलेला आहे. पुढील परिवार आहे शंकर गोविंदा लोणकर परिवार आणि त्याच्या पुढचा परिवार कैलास गोविंदा परिवार. त्यांनी नंतर तयार शंकर दादा लोणकर. शंकर गोविंदा लोणकर हे प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत त्या रमाशंकर लोणकर, त्याही गृहिणी आहेत, शेती काम करतात. त्यांची आई आपण मगाशी ज्येष्ठ नागरिका म्हणून सन्मान केला सुलाबाई गोविंदा लोणकर, त्याही उपस्थित आहेत. त्यानंतर आमचा बंधू प्रशांत शंकर लोणकर, तोही 22 नवरदेव आहे. आणि सुषमा दादासो लडकर, चला परिवार लवकर. सुषमा दादासो लडकर, तिला शेरेवाडी या ठिकाणी दिलेला आहे आणि तिला 2 मुलं आहेत. आणि आमचे दाजी दादासो लडकर, त्यांचा गाडी व्यवसाय आहे आणि फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. तर हा संपूर्ण जो परिवार आहे शंकर गोविंदा लोणकर व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आपल्या मान्यवरांच्या शुभारंभ होतोय. नंतरचा जो परिवार आहे कैलास गोविंदा लोणकर, त्या परिवाराला तयार राहायचे. आणि त्यानंतरचा जो परिवार आहे तो PR सरांचा आहे, म्हणजे बाळासाहेब रामचंद्र लोणकर किंवा रामचंद्र सोपा लोणकर. तर त्या परिवारानंतर तयार राहायचंय कैलास गोविंदा लोणकर यांच्या परिवारानंतर. पण आता सध्या जो आपण सन्मान करतो व्यासपीठावरती शंकर गोविंदा लोणकर या परिवाराचा आहे. प्रगतशील शेतकरी, त्यांच्या पत्नी गृहिणी प्रशांत शंकर लोणकर शेती बघून इतर व्यवसाय करतोय. 22 नवरदेव आहे आणि सुषमा दादा लडकर आमची भगिनी व्यासपीठावरती आहे आणि गृहिणी आहे. शेरेवाडी देखील सासर आहे. कैलास गोविंदा लोणकर या परिवाराने कृपया तयार राहा. आमचे मार्गदर्शक कैलास गोविंदा लोणकर जे महाराष्ट्र पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत, ते व्यासपीठावरती येत आहेत. त्यांची पत्नी रुपाली कैलास लोणकर या गृहिणी आहेत. त्यांचा चिरंजीव ओम कैलास लोणकर अजून कॉलेज शिकतोय. त्यांची मुलगी उपस्थित आहे गायत्री गौरव दलवट आणि आमचे दाजी गौरव दलवट हे उपस्थित आहेत. आमच्या आत्या आकानाना मोलडकर, शोभा तामाने, आमच्या आत्या मंगल दनवट या सर्व उपस्थित आहेत. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभारंभ जावई सन्मानही आपण व्यासपीठावरती करतोय. जे जावई किंवा आमचे मामाश्री व्यासपीठावरती परिवारात येतात त्यांचाही आपण देतो सन्मान शहरात देऊन करण्याचा प्रयत्न करतोय. चुकून आम्हाला सुचवा. कार्यक्रम फार मोठा आहे, लोकांनाही दूर जायचे. जवळपास आपला 70% परिवाराचा कार्यक्रम उर्गत आपण आणलेला आहे. पुढचा परिवार बाळासाहेब रामचंद्र लोणकर या परिवारात तयार राहायचं. PR लोणकर सर आणि परिवार त्यामध्ये रामचंद्र सोपा लोणकर प्रगतशील शेतकरी आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्येष्ठ आपल्या वाडीतील कार्यकर्ते म्हणून सन्मान केला. पण ठीक आहे, त्यांचा परिवार घरी गेलेले. साहेबराव सोपा लोणकर परिवार कृपया व्यासपीठावरती या. साहेबराव सोपा लोणकर परिवार ज्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शिक्षक म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. साहेबराव लोणकर गुरुजी म्हणून आपल्या परिसरामध्ये परिचय आहे. त्यांच्या सौभाग्यवती बेबी साहेबराव लोणकर त्या गृहिणी आहेत. आणि व्यासपीठावरती जे उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि जगन्नाथ हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर विकास साहेबराव लोणकर त्यांचे चिरंजीव आहेत. सौभाग्यवती अनुजा विकास लोणकर याही डॉक्टर आहेत. कुमारी वेदिका विकास लोणकर साहेबराव गुरुजी नात आहे.
जिज्ञा विकास लोणकर ही नात आहे डॉक्टर विकास साहेबराव लोणकर यांची कन्या. त्याचप्रमाणे आमचे बंधू डॉक्टर आनंद साहेबराव लोणकर हे व्हेटरनरी किंवा आपण गुरांचे डॉक्टर म्हणतो, त्याचा व्यवसाय आपल्या परिसरामध्ये आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर आनंद लोणकर यांच्या सौभाग्यवती आमच्या वैदिक सोनल आनंद लोणकर या गृहिणी आहेत. कुमार वरद आनंद लोणकर 12वी मधून गुणवंत विद्यार्थी म्हणून 81% मार्क्स त्याला मिळालेले. आणि आमच्या भगिनी योजना अरुण ननवरे आमचे दाजी आरोग्य ननवरे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्वांचा सन्मान मान्यवर व्यक्तीचे शुभ हस्ते करतात. डॉक्टर डी एस लोणकर सर, सन्माननीय शिवाजी लोणकर, सन्माननीय मंगळे सर, सन्माननीय अनिल लोणकर या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. पुढचा परिवार एस लोणकर सर अर्थात सुषमा लोणकर सर येथे तयार राहायचे. आणि पुढचा परिवार सन्माननीय दादा सोमवार लोणकर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. वसतिगृह विद्यालय काराटी गावाची संस्था आहे. त्या संस्थेमधून 2013 साली ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आता सध्या शेती करत आहेत. त्यांच्या सौभाग्यवती आशाताई दादा सोलंकर सोबत आलेले आहेत. त्या गृहिणी आहेत. त्यानंतर आमचे बंधू वैभव दादा सोलंकर शहाजी हायस्कूल सुबे या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची जी नात आहे रोज वैभव लोणकर तीही व्यासपीठावरती उपस्थित आहे. आमची भगिनी प्रगती दादा सोलंकर ही इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये कॅनल इन्स्पेक्टर या पदावरती कार्यरत आहे. आणि आमची दुसरी भगिनी जी आमची वर्गमैत्री होती इयत्ता 10वी पर्यंत सौभाग्यवती पूनम अजित भुजबळ, तर ती सध्या शिक्षिका म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. असा आमचा एस लोणकर सरांचा परिवार आहे. त्या संपूर्ण परिवाराचं स्वागत सर्व आमचे दाजी आजीची भुजबळही उपस्थित आहेत. आमच्या दाजींचाही दावाही सन्मान आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. पुढचा परिवार जो आहे तो बाबूजी दौंडी लोणकर परिवार. तर त्या परिवाराचा सन्मान केल्याकरता मी विनंती करतो. त्याच्यामध्ये बाबूजी दौंडी लोणकर असतील, आमचे प्रगतशील शेतकरी मंत्री होते, त्यानंतर आमच्या आईची शकुंतला पलीकडून आपण मंदिराच्या बाजूने. चला बाबूजी दौंडी लोणकर परिवार ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांचा सन्मान आपण केलेला आहे. त्या दाम्पत्याचा शकुंतला बाबूजी लोणकर आणि बाबूजी दौंडी लोणकर. त्याचा पुढील परिवार ईश्वर विठोबा लोणकर तयार राहायचंय. त्याचा पुढील परिवार ईश्वर विठोबा लोणकर त्याच्यानंतर तयार राहा. पण आपण जो परिवार घेतलेला आहे तो बाबूजी दौंडी लोणकरचा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान म्हणून आपण त्याचा सन्मान घेतलेला होता. शकुंतला बाबूजी लोणकर जे गृहिणी आहेत, शिवाजी बाबूजी लोणकर जे नोकरी सांभाळून आपली शेती सांभाळतात. त्याच्यामध्ये शिवाजी बाबूजी लोणकर नोकरी आणि शेती बघतात. शिवाजी लोणकर अंगणवाडी शिक्षिका आहेत. शिवाजीरावांच्या पत्नी गौरी शिवाजी लोणकर ही बाबूजी लोणकरांची नात आहे. तिचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. कांचन शिवाजी लोणकर इयत्ता 10वी मध्ये आहे. त्यांचा शिवाजीरावांचा चिरंजीव दुर्वेश शिवाजी लोणकर तो इयत्ता 6वी मध्ये शिकतोय. स्नेहा प्रसाद झगडे लग्न तिचं झालेले, BSc झालेली. त्यानंतर सौ शोभा लोणकर ज्या बाबूजी लोणकरांची कन्या आहेत त्या उपस्थित आहेत. त्यांचे आमचे दाजी उपस्थित, आमचे मामाही उपस्थित आहेत बाळा सोलंकर. त्याचप्रमाणे संजय बाबूजी लोणकर जे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हजेरी तालुक्यात कार्यरत आहेत. त्यांची पत्नी जया संजय लोणकर गृहिणी म्हणून आहेत. व्यासपीठावरती त्यांचे शेजारी आहेत. त्यांचा मुलगा ऋषिकेश संजय लोणकर जो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शेवटच्या वर्षाला आहे. आणि त्यांची कन्या कुमारी साक्षी संजय लोणकर जी बीकॉम पूर्ण करून M.Com तिने पूर्ण केलेले. असा मोठा परिवार जवळपास 13 लोकांचा परिवार या ठिकाणी आहे. पुढील जो परिवार आहे तो ईश्वर विठोबा लोणकर, डॉक्टर अनिल विठोबा लोणकर, डॉक्टर नितीन अहमद लोणकर. ईश्वरानंद जो परिवार आहे त्यानंतर डॉक्टर अनिल विठोबा लोणकर परिवारात तयार राहायचे. आणि
व्यासपीठावरती जो समोर परिवार आहे तो ईश्वर विठोबा लोणकर, माजी सरपंच, निधी ग्रामपंचायत नारायण या ठिकाणी काम केलेले प्रगतशील शेतकरी आहेत. कांदा ऊस बागायतदार सौ नंदा ईश्वर लोणकर गृहिणी आहेत. त्यांचा चिरंजीव जो आहे तर तो इंडियन नेव्ही मध्ये नायब सुभेदार या पदावरती आहे. त्याची पत्नी जी आहे ती शुभांगी सचिन लोणकर, तीही गृहिणी आहे. सचिनची कन्या सुयेशा सचिन लोणकर आहे व्यासपीठावरती. इयत्ता 8वी मध्ये शिकते. कुमार श्रेयश सचिन लोणकर त्यांचं नाव आहे ईश्वराचा. त्यांची कन्या स्वाती विकास गायकवाड, रेखा सौभाग्यवती रेखा निलेश गायकवाड आणि विद्या प्रदीप बनसोडे. आमचे दाजी सुद्धा उपस्थित आहे प्रदीप बनसोडे व्यासपीठावरती. आमच्या भगिनी स्वाती गायकवाड आणि रेखा गायकवाड येऊ शकलेल्या आहेत थोडंसं कौटुंबिक अडचणीमुळे, परंतु बाकी आमचे सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा परिवाराचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे. पुढचा परिवार आहे डॉक्टर अनिल विठोबा लोणकर सरांचा. तर त्या डॉक्टर सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या परिवाराचा परिचय देण्याकरता करूया. तर त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल विठोबा लोणकर जे आहेत ते पाटस बुरकुम या ठिकाणी आपली सेवा देतात यशवंत हॉस्पिटलच्या माध्यमातून. त्यांच्या सौभाग्यवती गीता अनिल लोणकर आहेत, त्या गृहिणी आहेत. त्यांचा चिरंजीव आहे कार्तिक अनिल लोणकर आणि त्यांच्या भगिनी त्याच्यामध्ये रुक्मिणी महादेव लडकर, रुक्मिणी पोपट भुजबळ आणि सुशीला महादेव लडकर या दोन्ही भगिनींना विनंती आहे कृपया आपला परिचय आपण व्यासपीठावरती करून देतोय. तर आपणही व्यासपीठावरती या परिवारासोबत येत आहे. सौ रुक्मिणी पोपट भुजबळ आणि सौ सुशीला महादेव लडकर या भगिनी ईश्वर विठोबा लोणकर, डॉक्टर अनिल विठोबा लोणकर, त्याचप्रमाणे ज्ञानी विठोबा लोणकर यांच्या भगिनी आहेत. परंतु आपण या परिवारात मार्फत त्यांचा परिचय करून देतोय. डॉक्टर अनिल विठोबा लोणकर या परिवारामार्फत आपण त्यांचा परिचय करून देतोय. त्याच्यामध्ये सौभाग्यवती सुशीला महादेव लडकर आणि सौ रुक्मिणी पोपट भुजबळ या आमच्या आत्या आहेत. त्या आपण परिचय आपण करून दिलेला आहे डॉक्टर अनिल विठोबा लोणकर परिवाराचा. पुढील परिवार डॉक्टर निखिल हनुमंत लोणकर आणि परिवार येथे तयार आहे. डॉक्टर निखिल हनुमंत लोणकर त्यांच्या मातोश्री श्रीमती हेमलता हनुमंत लोणकर गृहिणी आहेत. डॉक्टर निखिल हनुमंत लोणकर यशवंत हॉस्पिटल पाटस या ठिकाणी कार्यरत आहेत. गेली 15 ते 16 वर्ष आपली वैद्यकीय सेवा पाटस या ठिकाणी देत आहेत. त्यांच्या सौभाग्यवती ही फार्मसी आहेत. अजून व्यासपीठावरती आल्यानंतर आपण त्यांचा परत एकदा परिचय करून घेऊ. परंतु सध्या व्यासपीठावरती जो कुटुंब आहे ते डॉक्टर अनिल विठोबा लोणकर BMS त्यांचं शिक्षण झालेले आणि पाटस दौंड तालुक्यामध्ये जे पाटस मोठं व्यापारी गाव आहे त्या ठिकाणी यशवंत हॉस्पिटलच्या माध्यमातून आपली सेवा देत आहे. डॉक्टर निखिल हनुमंत लोणकर परिवार या ठिकाणी आलेला आहे. डॉक्टर निखिल हनुमंत लोणकर यशवंत हॉस्पिटलच्या माध्यमातून पाटस या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या मातोश्री श्रीमती हेमलता हनुमंत लोणकर या गृहिणी आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर हनुमंत लोणकर प्रस्तुत पाटस परिसरामध्ये होतं, परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर पुढील कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी श्रीमती हेमलता हनुमंत लोणकर यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्याच्यामध्ये पूजा निखिल लोणकर ज्या निखिल डॉक्टर निखिल यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांचं फार्मसी झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव कुमार श्रेया निखिल लोणकर निखिल लोणकर नात आहे 7वी मध्ये आहे. कुमार अनुज निखिल लोणकर ज्या आम्ही हेमलता हनुमंत लोणकर यांचा नातू आहे तो 3री मध्ये शिकतोय. त्यांचे दुसरे चिरंजीव आहेत कौस्तुभ हनुमंत लोणकर जे MBBS झालेले आणि बालरोग तज्ञ म्हणून पाटस या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचेही सौभाग्यवती MBBS झालेले आहेत डॉक्टर प्रणाली कौस्तुभ लोणकर याही उपस्थित आहेत. या सर्वांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणी पार पडतो.
यानंतरचा परिवार आहे बाळासाहेब रामचंद्र लोणकर उर्फ भाऊसाहेब लोणकर उर्फ PR लोणकर सर. रामचंद्र लोणकर त्यांचा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव आपण सांगितले ते बाळासाहेब रामचंद्र लोणकर PR लोणकर. आमचे भाऊ रामचंद्र सोनबा लोणकर प्रगतशील शेतकरी बाळासाहेब रामचंद्र लोणकर सेवानिवृत्त पर्यवेक्षक म्हणून रिटायर झालेले सध्या शेती करतायत. बाळासाहेबांच्या पत्नी म्हणजे आमच्या PR सरांच्या पत्नी सुनीता बाळासाहेब लोणकर गृहिणी आहेत. त्यांचे चिरंजीव इयत्ता 12वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत कुमार श्री बाळासाहेब लोणकर. त्यांची कन्या आहे किशोरी मनोज कवले. ती सध्या उपस्थित राहू शकली नाही परंतु आमची जी दाजी आहेत मनोज कवले ते इरिगेशन डिपार्टमेंटला क्लास 2 म्हणून अधिकारी कार्यरत आहेत म्हणजे बाळासाहेब रामचंद्र लोणकरांची जावई. त्याचप्रमाणे त्यांच्या परिवारामधील डॉक्टर मीनाक्षी रमेश लोणकर कुमारी ऐश्वर्या रमेश लोणकर कुमारी मधुबरा रमेश लोणकर त्यांच्या अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांचेही या ठिकाणी सरचं स्वागत आहे. त्यांची मुलगी पायलट झालेली आहे USD म्हणून तिथंही आपण गुणगौरव यानंतर करणार आहोत आणि आमच्या भगिनी रत्ना भागवत उपस्थित आहेत. आमचे दाजी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. आमच्या आत्या पारोबाई भगवान राऊत त्याही उपस्थित आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करूया. यानंतर पुढील परिवार आहे त्यांचे विठोबा लोणकर गुरुजींचा जे स्वतः सेवानिवृत्त केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होते. आपल्या नोकरीच्या अंतिम टप्प्यामध्ये सुरुवातीला शिक्षक म्हणून रुजू झालेले होते आणि त्यांच्या परिवारामध्ये संदीप ज्ञानदेव लोणकर जे सिप्ला कंपनीमध्ये कार्यरत आहेत त्यांचं स्वागत आहे. काम करतात त्यांच्या सौभाग्यवती संदीपच्या सौभाग्यवती मेघा संदीप लोणकर ज्या गृहिणी आहेत त्यांची कन्या कुमारी श्रावणी संदीप लोणकर ही BAMS फर्स्ट इयरला शिकते. दुसरीची कन्या आहे संदीपची श्रुती संदीप लोणकर इयत्ता 12वी मध्ये चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालेली आणि त्यांचा जो लहान मुलगा आहे तो पहिली शिक्षण घेतोय श्रेयास संदीप लोणकर. दुसरा जो चिरंजीव आहे तो अमोल ज्ञानदेव लोणकर ज्याचं BE इंजिनिअरिंग झालेलं आहे. सिनियर जनरल मॅनेजर म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आपण कार्यरत आहात. सौ सुजाता अमोल लोणकर या गृहिणी आहेत. त्याचप्रमाणे कुमार सिद्धी अमोल लोणकर कुमारी अनुश्री अमोल लोणकर या सर्वांचं स्वागत आहे. त्यासोबत त्यांचे तिसरे चिरंजीव डॉक्टर प्रवीण ज्ञानदेव लोणकर जे BHMS साई होमिओपॅथिक मंगलमूर्ती केडगाव हडपसर या ठिकाणी कार्यरत क्लिनिक आहे. त्यांची पत्नी विद्या प्रवीण लोणकर त्यांचंही BHMS शिक्षण झालेले त्यांचं आपण गौरव या ठिकाणी करणार आहोत. त्या कुटुंबाचा सन्मान करणार आहोत. चला डॉक्टर प्रवीण ज्ञानदेव लोणकर आपल्याला विनंती आहे आपल्या परिवाराचा सन्मान होतोय. आपण BHMS शिक्षण पदवी घेतलेली आहे आणि सध्या साई होमिओपॅथिक क्लिनिक हडपसर आणि मंगलमूर्ती क्लिनिक केडगाव या ठिकाणी त्यांचं OPD आहे. त्यांच्या सौभाग्यवतीने BHMS गोल्ड मेडलिस्ट आहे डॉक्टर विद्या प्रवीण लोणकर त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावर त्यांची चिरंजीव इयत्ता 5वी मध्ये गौरांग प्रवीण लोणकर ICSE बोर्डामध्ये 5वी मध्ये शिकतायत आणि दुसरा जो चिरंजीव आहे त्याच बोर्डामध्ये संदर्भ प्रवीण लोणकर इयत्ता 10वी मध्ये शिकतोय. तर असा हा संपूर्ण परिवार आहे. त्या परिवाराचा आपण सन्मान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये वेळ काढून आपण उपस्थित राहिला. आपल्या लोणकर परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे. पुढील जो परिवार आहे तो शिवाजी बाबूराव लोणकर परिवार. पुढील परिवार शिवाजी बाबूराव लोणकर परिवार आलेला आहे का? आवाज कमी करा. शिवाजी बाबूराव लोणकर परिवार आलेला आहे का? फॅमिली आली का? ठीक आहे. पुढील परिवार आहे त्यांचेच बंधू विठ्ठल बाबूराव लोणकर परिवार. समोर या. विठ्ठल बाबूराव लोणकर
या ठिकाणी उपस्थित आहेत पदरे या ठिकाणी रहिवासी आहेत. त्यांची मातोश्री श्रीमती किसाबाई बाबुराव लोणकर त्याही उपस्थित आहेत. ज्येष्ठ नागरिकांमधून आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांच्या पत्नी नंदा विठ्ठल लोणकर, विठ्ठल बाबुराव लोणकर यांच्या पत्नी नंदा विठ्ठल लोणकर या गृहिणी आहेत. त्यांचंही या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यांची चिरंजीव स्वप्नील विठ्ठल लोणकर, त्यांची स्वप्नीलची पत्नी श्वेता स्वप्नील लोणकर. कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत असताना श्रीशा स्वप्नील लोणकर, कुमार दीपक विठ्ठल लोणकर, मोहन बाबुराव लोणकर, सुवर्णा मोहन लोणकर आणि सुरेश मोहन लोणकर असा संपूर्ण त्यांचा बंधू आणि त्यांच्या स्वतःचा कुटुंबाचा परिचय आहे. तर आता फक्त बाकी लोकांना कामामुळे येणार नाही, परंतु विठ्ठल बाबुराव लोणकर हे उपस्थित झालेले बाहेर गावी असतात, परंतु आपल्या समाजाशी आपल्या भावकीशी नाळ त्यांनी कायम सदोदित जपत ठेवलेली. त्याच्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर दादासाहेब तुकाराम लोणकर परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्या परिवारानं तयार राहायचंय. जे सेवानिवृत्त शिक्षक ठिकाणी या ठिकाणी कार्यरत होते, नुकतेच रिटायर झालेले. त्यांच्या पत्नी निलिमा दादा सोलंकर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. कुमार मंथन दादा सोलंकर त्यांचा चिरंजीव आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय आणि सध्या एमपीएससी यूपीएससी तयारी करतोय. कुमारी अवंती दादा सोलंकर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तिथं झालेला आहे. असा हा सर्व सुशिक्षित असा आमच्या दादासाहेबांचा परिवार आहे. दादासाहेब यात्रेच्या माध्यमातून फक्त या ठिकाणी येत असतील, परंतु आता काही अशा सक्रिय कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. कारण शिक्षक असल्यामुळे सुट्टी फार कमी मिळायची. त्यांच्या भगिनी सौ मंदा पोपट झगडे उपस्थित आहेत. दुसऱ्या भगिनी ज्या झगडे भगिनी आहेत त्या गुरुकुलच्या आहेत मंदा झगडे. दुसऱ्याच्या भगिनी आहेत वायला दादा लोखंडे, त्या गाडीने या ठिकाणी दिलेल्या आहेत. तिसऱ्या ज्या चुलत भगिनी आहेत कल्पना गोविंद कुदळे, त्या सुपा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्यांचे दुसरे बंधू आहेत ते या ठिकाणी पुतण्या उपस्थित आहेत. श्री राजेश मारुती लोणकर जो कमिन्स कंपनी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांची बाळाबाई दादा लोखंडे गाडीचे ते उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या. त्यांचे जावई आमच्यापर्यंत जेवढी नाव आली त्यांचा नामोल्लेख केलेला आहे, परंतु त्या परिवारामधून कोण आलेले त्या परिवाराची सर्वांची कृपया या. कारण आता आमच्यापर्यंत जेवढी नाव आलेली होती तेवढा आपण नामोल्लेख केलेला आहे, परंतु त्याच परिवाराशी संबंधित जर कोण असेल बाळा दादा लोखंडे त्यांनी या. सौरभीजा राजेश लोणकर या कोणी आहे राजेशच्या पत्नी. आणि लता सचिन खांडेकर ज्या कॅशियर म्हणून कोथरूड मॉल या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्या राजेश मारुती लोणकर यांच्या भगिनी आहेत. तर त्यांनी उपस्थित राहण्याचा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर असा संपूर्ण दादासाहेब तुकाराम लोणकर यांचा परिवार आहे. बाळा दादा लोखंडे यांच्या वडिलांचं नाव भगवान लोणकर या ठिकाणी होतं, परंतु त्यांच्या पश्चात या ठिकाणी त्या शिंदी येऊन जाऊन सांभाळतात आपल्या समोर उपस्थित आहेत त्या. त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दादा लोणकर परिवाराचं मनपूर्वक स्वागत. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतो. पुढील जो परिवार आहे आमचे मार्गदर्शक ग्रामपंचायत अधिकारी अशोक ज्योतिबा लोणकर या परिवारांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावरती आमचे मार्गदर्शक अशोक ज्योतिबा लोणकर आहेत. त्यांच्या मातोश्री सुलाबाई ज्योतिबा लोणकर त्या गृहिणी आहेत. त्यांच्या पत्नी अशोक ज्योतिबा लोणकरांच्या पत्नी सौभाग्यवती सुजाता अशोक लोणकर, सौ सुजाता अशोक लोणकर ज्या गृहिणी आहेत, सौ सुजाता अशोक लोणकर ज्या गृहिणी आहेत त्या गृहिणीला सौ सुजाता अशोक लोणकर त्यांच्या पत्नी आहेत अशोक ज्योतिबा लोणकरांच्या त्या व्यासपीठावरती येत आहेत. त्यांची जी कन्या आहे मोठी कन्या श्वेता अशोक लोणकर तिने एमबीए पूर्ण केलेले आहे. दुसरी जी कन्या आहे सृष्टी अशोक लोणकर एफवाय करते सध्या. त्यांचे दुसरे जे बंधू आहेत म्हणजे अशोक ज्योतिबा लोणकरांचे आपण त्यांना पांडुरंग लोणकर नावाने ओळखतो. कागदोपत्री नाव तात्या ज्योतिबा लोणकर आहे. प्रगतशील शेतकरी आहेत. दुग्ध व्यवसाय त्यांचा आहे गावामध्ये.
त्यांच्या पत्नी सौ चारुशीला तात्यावर लोणकर ज्या गृहिणी आहेत. त्यानंतर त्यांचे एक थोरले चिरंजीव आहेत कुमार शुभम तात्यावर लोणकर, PSC ॲग्री गारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी करतायत. त्यांची कन्या आहे भक्ती तात्यावर लोणकर, ही यंदा 12वी मध्ये शिकलेली आहे, शिकत आहे किंवा गेलेली आहे 11वी नंतर. दुसरी कन्या गीता तात्यावर लोणकर यंदा 10वी मध्ये गेलेली आहे. आणि आमच्या आत्या आणि अशोक ज्योतिबा लोणकरांच्या बहीण सौभाग्यवती कुसुम तानाजी फुले त्यांनी या कार्यक्रमाकरता उपस्थित व्यासपीठावरील सर्व परिवाराचं आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभांचे सन्मान होतोय. आणि शेवटचा जो सन्मान आहे लास्ट बट लिस्ट, अगदी गेल्या 10 ते 15 दिवसापासून त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, अहोरात्र मेहनत घेतली, आमच्या सोबत खंडाला खंडा लावून हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्न केला. अजूनही कुठेतरी तो कामामध्येच असेल, त्यामुळे आपण शेवटी ठेवलाय तो कार्यक्रम. श्री धीरज विलास लोणकर नुकताच विवाहबद्ध झालेला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाची या ठिकाणी लिपिक आहे, त्यांची मातोश्री श्रीमती सुशीला विलास लोणकर जे गृहिणी आहेत. याही मातेनं फार मोठा त्याग सहन केलेला आहे, शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आणि सध्या चांगल्या पद्धतीचं कुटुंब हे जीवन जगत आहे. श्री धीरज विलास लोणकर, सौ माधवी धीरज लोणकर त्यांची पत्नी, ही आपल्या लातूर जिल्ह्यातील आहे. चला लवकर, धीरज विलास आहे ना, धीरज चल लवकर, शेवट सध्या आपण दिली तुला. कुमार किशोर विलास लोणकर जो मेकॅनिकल डिप्लोमा त्याचा झालेला आहे, कंपनीमध्ये कार्यरत आहे, तो परीक्षेमध्ये येऊ शकला नाही. दुसरी धीरजची बहीण आहे शुभांगी महेश शेलार, धीरज ते बळद दौड या ठिकाणी दिलेले आहे. आणि मंगल बाजीराव शेलारांची धीरजची आत्या आहे, ती बळदला दिलेली आणि आत्यालाच धीरजची बहीण दिलेली, म्हणजे एकाच घरात सासू आणि सुना आणतायत. आणि धीरजची दुसरी आत्या आहे लता चंद्रकांत बनकर या पद्धती या ठिकाणी दिलेली. उपस्थित परिवार या ठिकाणी धीरजचा आहे. धीरजची फार मोठी मेहनत हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता त्याच्याकरता करायला पाहिजे धीरज करता, कारण फार मोठं श्रेय त्यालाही जातं या कार्यक्रम यशस्वी होण्याकरता. आणि त्यानंतरचं कुटुंब आहे विशाल दशरथ लोणकर अर्थात श्रीमती सीताबाई दशरथ लोणकर. तो परिवार आला नाही तर धीरजने त्यांचा सन्मान घ्यावा. धीरजनी सन्मान त्याही कुटुंबाचा घ्यायचा आहे. त्याचा चुलत जो आहे दशरथ लोणकरांचा चिरंजीव विशाल दशरथ लोणकर फॅब्रिकेशन व्यवसाय आहे. आणि संपूर्ण परिवारात त्याची पत्नी अश्विनी लोणकर आणि 2 मुलांना व्यासपीठावरील मनोगत जर कोणी इच्छुक असेल तर आपण त्यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करणार आहे. आणि त्यानंतर कुटुंबामधून जी काही आपले कुटुंबाची प्रमुख असतील किंवा त्या कुटुंबामधील मुलं असतील ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 ते 3 मिनिटाचा कालावधी प्रत्येकाला राहील. तो कार्यक्रम 15 ते 20 मिनिटं होईल. आणि त्यानंतर हा जो संसाराचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये गुणवंत विद्यार्थी असतील, पदोन्नतीचे विद्यार्थी असतील, पदोन्नतीचे आपले वरिष्ठ सहकारी असतील आणि सेवानिवृत्त असतील, या सर्वांचं आपण सन्मान करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्याला या कार्यक्रमाविषयी, या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी किंवा संपूर्ण केलेल्या नियोजनाविषयी, आपल्या कुटुंबाविषयी काय बोलायचं असेल तर आपण 15 ते 20 मिनिटाचा वेळ देणार आहोत. तर त्याच्यामध्ये व्यासपीठावरती शेवटी अध्यक्ष सर बोलतील, परंतु त्याच्यामध्ये मी विनंती करतो डॉक्टर अनिलजी लोणकर सर यांना अगदी 2 मिनिटात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा मी आभार मानतो. सुंदर आणि बऱ्याच वर्षानंतर म्हणजे कोणाच्याही असं मनात आलं नाही, पण त्यांनी एक मनात ठरवून सर्वांनी म्हणजे आमच्या समोर कधी वयस्कर
त्या सर्वांनीच मनावर घेऊन कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहेच, म्हणजे आमचे जे माझे क्लासमेट असतील आणि आमच्या सिनियर असतील, पण आमच्या नंतरचे जे क्लासमेटची मुलं आहेत की जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, ते कराडीच्या आउटसाईड पुण्यामध्ये मुंबईमध्ये कुठे तिथे एकत्र येणं गरजेचं होतं. त्या निमित्ताने संयोजकांनी सर्वांना एकत्र आणलं, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आणि एक थोडस सारांश मंदिरात कार्यक्रमाचा एवढं सांगेल की काही खूप छान वाटते, काय सर्व काही विसरून सर्वजण एकत्र इथं आपल्या जे ग्रामदैवत आहे या ठिकाणी जमला. असेच पुढेही कार्यक्रम व्हावं आणि असाच सगळ्यांचे म्हणजे पूर्ण आपल्या जे कुटुंब आहे त्या कुटुंबांचे असेच पुढे कार्यक्रम होत राहावं ही सदिच्छा. एक दोन शब्द बोलून मी माझा 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्या लोणकर परिवाराकडून कोण इच्छुक स्वयंस्फूर्तीने बोलत असेल तर आपण विनंती करतो आपण येऊन आपला बरोबर भेट करावं. लोणकर परिवाराकडून म्हणतोय नंतर मग आपण जावयांकडे जाणार आहोत आणि त्यांचे मत घेणार आहोत. त्याच्यामुळे सुरुवातीला लोणकर परिवारामधून जर कोणातरी इच्छुक जमलेल्या वाड्यातील सगळ्या गावांचं आर्थिक अभिनंदन. सगळ्यांनी हा कार्यक्रम डेकोरेटिव्ह केला त्याबद्दल आपण जे अरेंज केले फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं म्हणजे आपल्याला एक दुसऱ्याची प्रत्येकाला टाईम नाही, पण आपण टाईम काढून एवढं अरेंज केलं. आणि त्यात प्रेमी आणि देवी मुलांनी एक कार्यक्रम आधी अरेंज केले, एक माझ्या त्यातील एक खेड्यामध्ये कार्यक्रम अरेंज केलाय की त्याचं स्वागत किती करावे आणि या सगळ्यांनी कार्यक्रम धन्यवाद त्यांनी. यानंतर लीलाबाई भोसले सामाजिक कार्यकर्ता आहेत. 2च मिनिटाचं मनोगत त्यांचं होईल आणि नंतर आपल्या इतर सहकार्यांचं किंवा आपल्या मान्यवर पाहुण्यांचं मनोगत होईल. आज या ठिकाणी पुष्कळ लोक डॉक्टर होते, पण आपले पेट्रोल खर्च जरा वेगळेच आहे. ज्या माणसाला आपल्या काय शुद्ध सांगता येईल ना, पहिले तुम्हाला माहिती कोंबडा पकल्या वाचायला ती माणसं 2 वाजता जळून डबा पोचवायची. पहिल्या व्यक्तीला दिला सरांचा दोघाचा आणि अशा परिस्थितीत डॉक्टर महाराष्ट्र गावात निश्चय बनायचे पुष्कळ डॉक्टर झाले. पण महाराष्ट्रातला गरीबी हो, श्रीमंत हो, जो गाडीच्या माणसा हो, हलका हो, भारी आहे, ते चांगलं आहे. कधी पेटला भाव करता हा माझा गावाला आहे आणि तुमच्या परिस्थितीत शिकलो. माझ्या वडिलांनी कसं शिकवलं, नंतर गुरुजींचा आधार झाला, शिक्षक झाल्यानंतर मग त्यांना अशा परिस्थितीत त्यांचं खरोखर गावाने इतकं कौतुक केलं. आणि सुद्धा पुढच्या डॉक्टरांना आधार नाही लावला तरी पहिले टेस्ट गाव घेतात तिथं जावा त्या आधाराचं फार असे हे डॉक्टर जन्माला गेला बी नाही आणि आले. यानंतर आमच्या लोणकर परिवारामध्ये लग्न होऊन आलेल्या सुनबाई आहेत, त्या सुनबाई पैकी तुम्ही द्यायचं. चला कोण इच्छुक आहे का?
डॉक्टर आनंदताई विकास डोंगर आपल्या विनंती आहे की 2 मिनिटं आपल्याला मनोगत व्यक्त करावं. सुनबाईंचं प्रतिनिधित्व आपल्याकडे आहे. सासूबाईंनी त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचं त्या बोललेल्या आहे. तुम्ही या. आज आपण सर्व आयोजकांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. मी पहिल्यांदा त्यासाठी सर्वांचे आभार मानते. आता खरं सांगते की माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली, पण तरीही आपला वाडा असं मी ऐकायचे आईकडून. पण वाड्यातले सगळे लोकांना म्हणजे तसं डोंगर फॅमिली किंवा डोंगर कुटुंब आपण खूप आहोत, त्यांना आम्ही पाहत आले. पण आपला वाडा म्हणजे काय, म्हणजे त्याचं जे जवळचे आपले जे आहेत सगळे जवळचे लोक आहेत त्यांचा आज खऱ्या अर्थाने मला सगळ्यांची ओळख झाली. सगळ्या फॅमिलीचे मेंबर्स मला पाहता आले आणि त्याच्यासाठी मी खरंच म्हणेल की मला आजचा कार्यक्रम अतिशय म्हणजे सर्वांसाठीच माझ्यासाठी आहेत त्यांना उपयुक्त झाला असेल, ज्या बाहेरगावी राहतात किंवा ज्यांचा मराठीला येण्याचा उपयोग येत नाही. आणि कार्यक्रम अतिशय सुंदर, अतिशय कमी म्हणता येणार नाही अशा प्रकारे पार पाडलेला आहे. आणि मी असं व्यक्त करते की भविष्यात सुद्धा जरी दरवर्षी नाही शक्य झालं प्रत्येकाला, तरी 2-3 वर्षांनी तरी असं एक आयोजित आपण करावं. आणि आम्ही नक्की असं पूर्णपणे तिथे उपस्थित राहू आणि मला सगळ्यांशी भेटण्याचा, सगळ्यांना जवळून बघण्याचा आज जुळवून आणला आणि त्यामुळं मला खूप आनंद होत आहे. आणि मी सर्वांच्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने आयोजकांचे अतिशय मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद. आमच्या वैद्य बोलल्यानंतर आमची भगिनी डॉक्टर शलाका मंगाळे यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर शलाका लोणकर श्री महालक्ष्मी हॉस्पिटल जाऊन या ठिकाणी आपलं सुशित असं हॉस्पिटल आहे. आपल्या विनंती आहे आपण आपलं अमोबाईल प्रकल्प आमचे सोबत झालं. नमस्कार. लोणकर सिर्फ नाम ही काफी है. नेहमी जेव्हा आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये कोणी भेटायला येतं तेव्हा डॉक्टर तुम्ही कुठल्या गावचे, अशा वेळेला डॅडी एक वाक्य असतं, मी कराटीचा आणि आमच्या गावात सगळे शिकलेले, खूप शिकलेले. तर अशा ह्या प्रगत गावाने आमच्या सारख्या सावित्रीच्या लेखी नाही, या लोणकरांच्या लेखीच्या आम्ही आहोत. आम्हाला तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं. लहानपणी सुट्टीला अण्णांकडे पूर्ण सुट्टी फिरायचे, पण मला आठवतंय सगळ्या गावातून फिरताना नानू आली असं कायम प्रेम मला या गावामध्ये नक्कीच मिळालं. असंच प्रेम आमच्या सर्व मुलींवर, सर्व लेखींवरती, सर्व सुनांवरती नेहमीच इथे राहील याची मला खात्री आहे. आज खरंच कळालं की आपलं गाव किती प्रगत आहे. इतकी सगळ्यांचे आज आमचे सगळे परिवार एकत्र आले, सगळे काय काय काम करतात, कुठे कुठे आहेत हे सगळं बघून खरंच खूप छान वाटतंय. असा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आम्हाला इथे घेऊन बोलवून मान दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद ताई. आपण सांगितलं की मी कराटेचा आणि कराटे माझं गाव, ही शेवटी गावाची नाळ, गावाचं नातं सरांनी अगदी पहिल्यापासून सदोदिन जपलेले आणि आपणही जपत आले आहात. आपण आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्या बंधू डॉक्टर विकाजी लोणकर यांच्या विनंतीवरून डॉक्टर प्रणाली कौस्तुभ लोणकर याही मनोगत व्यक्त करतील. नुकतेच आमच्या लोणकर परिवारामध्ये लग्न होऊन आलेले आहे आणि स्वतः MBBS बालरोग तज्ञ आहेत, PCH MBBS या बालरोग तज्ञाच्या माध्यमातून वाटस परिसरामध्ये आपली सेवा देत आहेत आणि आता आपल्या मनोगत व्यक्त करतील डॉक्टर प्रणाली कौस्तुभ लोणकर.
ऍक्सिडेंटली उठवलेली व्यक्ती आहे मी. अजिबात वेळ नाहीये, काय बोलायचं याची अजिबात आयडिया नाहीये. एक गोष्ट बोलेन, पहिले तर ओळख हे म्हणता हनुमंत लोणकर यांची धाकटी सून आहे मी. लोणकर हा परिवार म्हणजे फक्त यासाठी की मी आधीच्या काळात होती. लोणकरांमुळे पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण कंप्लीट झालंय. आज बालरत्न हे नाव फक्त लोणकरांमुळे वाचलंय. ही सुवर्ण संधी ह्याच्यासाठी घेतली की हे स्पेशल थँक्स डॉक्टर निखिल लोणकर, डॉक्टर हेमलता लोणकर या दोघांना आहे, त्यांच्यामुळे माझं शिक्षणात कंप्लीट झालं. आणि बाकी सर्व लोणकरांच्या सुनांना, लेकींना, सासूंना आणि मग सासऱ्यांना आणि तिघांना सगळ्यांना नमस्कार. आणि ह्यांनी सुरुवातीला जे बोलतात ते स्पंदनांपासून स्पंदनांना साथ होते आणि आजचा दिवस पुन्हा येऊ. थँक्यू. धन्यवाद ताई. कुणीतरी सुद्धा त्याला कौतुक केलं. यानंतर आमचे राजकीय सन्माननीय श्रीकांतजी भागवत भाऊ आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी व्यक्त व्हावा. कारण सर्वात मोठे राज तुम्ही आहात आमच्या लोणकर परिवाराला. त्यांच्याकरता जोरदार काय झाले पाहिजे. सर्वात मोठे राज आहे कारण रामचंद्र सोनवणकर सर्वात आमचे मोठे चुलते आणि त्यांच्या परिवारातील सर्वात मोठी जावई श्रीकांतजी भागवत आहेत, पाटणचे आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण आपलं या ठिकाणी मला व्यक्त करावं. नमस्कार सर्व नमस्कार आणि उपस्थित सर्व लोणकर परिवार आणि त्यांचे सर्व नातेवाईक म्हणजे सगळे पाहुणे सगळ्यांना नमस्कार. खरं म्हणजे बोलायचं काय या वेळेला प्रिपेअर नसल्यामुळे माझा पण तोच प्रॉब्लेम झाला. पण सर्वात मोठे जावई म्हटलं सर्वात मी सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार मानेन. कारण अशी परिस्थिती आता सध्या आहे एका कुटुंबातले सुद्धा एकत्र जेवायला तयार नसतात. म्हणजे वेळ नसतो प्रत्येकाला एका कुटुंबात असून सुद्धा. आणि अशा वेळेला तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणायचा चेष्ट नाही. खरोखर यासाठी मी त्यांना प्रथम टाळ्यांनी सलामी दिली. त्यानंतर बघायचं झालं तर आमच्या त्यांची जी सावित्री सरची लेख आहे ती आमच्या घरात सुरू झाली. म्हणजे माझी बायको फार मोठं त्यांनी म्हणजे महात्मा फुलेंनी जसं घडवलं तसे असे भरपूर लेखी त्यांनी तयार केलेले आहेत लोणकर घरात आणि सर्व सुशिक्षित पाहिजे. आणि त्याचा मला एक अभिमान वाटतो की त्यांच्या घराशी माझ्या घराशी नाळ जुळली. आणि अशा प्रत्येक घरात अशा तुळशी पावित्र तयार करून वातावरण छान ठेवलेले आहे. आणि खरंच माझे आई वडील फार नाव काढतात. आई वडील असू द्या किंवा त्यांच्यामुळे त्यांचे जावा म्हणजे माझ्या किंवा माझी बहीण मी तिचं फार म्हणजे या व्यासपीठावर कौतुक करण्यासाठी मी एक संधी घेतलेली आहे. म्हणूनच मी बोलतो. पण मी फक्त तिथेच संधी नाही म्हणत. हे प्रत्येक लोणकरांच्या लेखीने प्रत्येक घरात त्यांनी या प्रकारे त्यांनी पवित्र राखलेले आहे. फार छान संसार करत असतात. आणि बघतो मी जवळून जास्त काही बोलत नाही कारण की लोणकर परिवाराचा कार्यक्रम आहे आणि आमच्या घराचं किंवा त्यांच्या लेखीचं कौतुक करतो. पण त्याही एक पार्ट आहे. एक गावाची नाळ असते ती त्यांनी परत पुढं जपत राहावे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम बरोबर घडवत नाही. हे कसं असतं एक गाडीचं आपण एक ठराविक वर्षाने कसं सर्व्हिसिंग करून घेतो की ते व्यवस्थित चालावे. हे त्या प्रकारचं गेट टुगेदर की ते काही दिवसांनी किंवा आपलं डॉक्टरांच्या भाषेत झालं की काही दिवसांनी फॉलोअप घेऊन काय चुकतंय काय नाही याच्याप्रमाणे एक सुरळीत गाडी चालावी म्हणून या प्रकारचे कार्यक्रम तयार करत राहिले. आणि खरंच या आयोजनासाठी मला संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार. थँक्यू. धन्यवाद ताजी. अतिशय चांगल्या शब्दात आमचं कौतुक केलं, आम्हाला प्रोत्साहन दिलं. निश्चितच आपण दरवर्षी जरी शक्य झालं नाही तरी किमान त्याचबरोबर आपला
सण वाढा, कार्यक्रम कधी असला, सणवार कधी आले की मोठ्या अभिमानानं सुरुवातच की आपल्या घराच्या वाड्यातले लोक सगळे येऊन छान यात्रा, आपली सगळ्यात महत्वाची म्हणजे पंचमी की जो लेडीज लोकांसाठी फार महत्वाचा असतं. छान नाच गाणे वगैरे सगळं छान होतं. पण आज आपला वाडा एकत्र आलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेर गावावरून आम्ही मुली आलो. आमचं चांगल्या पद्धतीने सत्कार केलाय. हळदी कुंकू करून आम्हाला थोडीशी मदत मिळते. आमच्यासाठी फार होत आहे. पण एकच की त्या निमित्तानं आज आपण सगळे एकत्र आलो. हा आपल्यासाठी सर्व लेडीजसाठी, भावंडांसाठी आणि छोट्या छोट्या बाळांसाठी, मुलांसाठी खूप छान असं मस्त कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे भाऊबंद धीरज मला बारामतीला येऊन मला बोलला, कुठे काही आपण आता कार्यक्रम घेतोय, तू येशील ना? म्हणलं हो आपण येईल ना, सांगून दिला कुठे नाही असं करतोय, कुठे नाही कसं करतोय. म्हणजे वाड्याची मुलं आपल्या फार जवळ आपण किती बोलतात चालतात. एवढंच बोलले. थँक्यू. धन्यवाद. अजून कोण इच्छुक आहे का? पावणे मंडळी पैकी 1-2 मिनिटाचा आपल्याकडे अवधी आहे आणि त्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम सुरू करतोय. गुणवंत विद्यार्थ्यांचा पण तत्पूर्वी कोणी इच्छुक असेल तर आपण 2 मिनिटं देऊ भेट. कारण जेवढ्याला आपल्याला अर्धा तास आहे त्याच्याबरोबर जेवायच्या अगोदर बरोबर आपला कार्यक्रम संपेल, वेळ संपेल. कोण आहे का इच्छुक बोलायला? स्वयंस्फूर्तीने या, कारण नाव घेणं म्हणजे हा आपल्याला हे करायचं नाही. बरोबर स्वयंस्फूर्तीने कोण इच्छुक असेल तर स्वयंस्फूर्तीने डॉक्टर प्रवीण ज्ञानदेवकर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात. सर्वांना आज कराटे गावामध्ये मला आणि माझी आई कैलासवासी मंगल्याचं लोक. कारण माझा जन्म गावामध्ये माझं कराटे आहे. माझ्या घरात माझा जन्म या कराटे गावात झालेला आहे. आधी मी हॉलमध्ये एंट्री गेल्या परत दोन कराटे मला म्हणजे मंगलचा पोरगा. हे समाधान फक्त लवकर परिवारात देऊ शकतं. याचा मला खूप खूप आनंद झाला. मी माझ्या मुलांना पण म्हणतो पण माझ्या आईच्या आठवणी याच गावात येऊ शकतो. मी सर्वांना धन्यवाद देतो की खूप छान पद्धतीने आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. मी म्हणजे भाषा शैली एवढा काही सुरुवाती नाही तरी सांगतो, एज्युकेशन शिक्षण हे फक्त एक आहे पण आपला बिहेवियर या समाजात होतो. आपल्या गावाचे रक्षक डॉक्टर डी.एस. सर हे नेहमी आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आरती सरांच्या पायाची नाकाची सर होणे हेच आमच्यासाठी अभिमान आहे. आम्ही रोज क्लिनिकमध्ये काम करताना आरती सरांना समोर घेऊनच काम करतो. आरती कैलासवासी आमच्या मंडळ आरती लहानपणापासून मी त्यांचं जंटामेसिक इंजेक्शन आणायला मी स्वतः जायचो. आज माझे वडील ज्ञानदेव लोणकर यांनी पाटस गावामध्ये अगदी 12 वर्षे समाजामध्ये आरटीओ पासून तहसीलदार त्यांना मानणारे लोक आहेत. अगदी माझे चुलते अनिल विठोबा लोणकर अगदी हे सहकार क्षेत्रात खूप प्रेरणादायी आहे. त्याच पद्धतीने माझे शेतकरी चुलते ईश्वर विठोबा लोणकर असू द्या, साहेबराव अण्णा असू द्या, लाला लोणकर असू द्या, इव्हन सगळे आपण गळच बघतो पण पायामध्ये जे शेतकरी वर्ग आहे आपला ते सुद्धा आपल्या समाजासाठी खूप महत्वाचं आहे. आता आपण समाजामध्ये क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचा वसा घेऊन आपण श्री संत सावतामाळी यांच्या प्रेरणेने असेच पुढे एकत्र येत राहू. माझा कुटुंब खूप छोटा आहे पण माझ्याकडे जे सहकार्य लागलं ते मी सर्वांना करण्याला तयार आहे. पुन्हा एकदा मी माझ्या छोट्याशा परिवारा सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर. त्यानंतर विद्या गजानन लोणकर गदादे. थँक्यू सगळ्यांना. हे कार्यक्रम खूप छान आयोजित केला आहे. मी सगळ्यात अगोदर माझं नाव सांगते. माझं नाव विद्या गजानन लोणकर आहे. मी गजानन दत्तात्रय लोणकर यांची मुलगी आहे.
आणि सावकार राजाराम गडादे यांची पत्नी आहे. सध्या मी दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीचा असिस्टंट प्रोफेसर म्हणून 10 वर्ष काम करत आहे. थँक्यू सो मच. जे काही डिग्नेटरीज ऑन द नाईट आहेत, डॉक्टर DS लोणकर, डॉक्टर अनिल लोणकर, डॉक्टर विकास लोणकर आणि धीरज लोणकर, सगळे हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने आयोजित केला. आम्हा सगळ्यांना मराठीच्या लेखीला प्रत्येकीला कॉल करून इथं बोलवलं, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार करते आणि माझे 2 शब्द इथंच थांबवते. धन्यवाद. धन्यवाद विजेतांनी. यानंतर या कार्यक्रमाचं आमचे मार्गदर्शक आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आजचा हा कार्यक्रम पार पडतोय. सन्माननीय दादासाहेब रघुनाथ लोणकर हे शिक्षक आहेत आणि त्यांनी पुण्यापासून अगदी व्हॉट्सअपवरती ग्रुप तयार करून सर्व आमच्या तरुणांना प्रेरणा दिली आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वी होतोय. त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, माझे भाऊ, पुतणे, त्यानंतर वहिनी, या सर्वांना माझा नमस्कार. हा कार्यक्रम आपण का आयोजित केला तर याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये सांगतो. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो ती संस्था ही ब्राह्मणवर्गीय आहे. आपल्याला कुठल्या समाजावरती टीका करायची नाहीये, परंतु त्या ठिकाणी ब्राह्मण वर्ग असू द्या, जैन वर्ग असू द्या, हा जो समुदाय आहे तो समुदाय काय करतो तर स्वतःही पुढे जातो आणि त्याचबरोबर की आपले जे काही समाजाची जी लोक आहेत त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. याच कल्पनेतून मला असं वाटलं आणि मग मी कार्यक्रमानिमित्त गावामध्ये आल्यानंतर वाड्यामध्ये विके असतील, विके सर असतील किंवा बाकीचे भाऊसाहेब असतील, हे सर्वांची चर्चा केली की आपण कार्यक्रम ठेवला तर काय अडचण येईल का. तर म्हणले चांगलं आहे, कारण या निमित्तानं आपल्या बहिणी, आपली मुलं, आपल्या सुना, आपले पदाधिकारी किंवा सणासारखे जे काही थोर नेते आहेत किंवा जे देव माणूस आहे अशी लोक आपल्या कुटुंबात जन्माला आलेले आहेत, तर यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभेल म्हणून आपण सगळेजण एकत्रित आलो. मग त्याचा फायदा काय होणार आहे. मी पुण्यामध्ये आहे किंवा आपले बाकीचे जे काही बंधू असतील, पुतणे असतील ते पुण्यामध्ये आहेत किंवा चौकला आपले सर आहेत, पाटस आपले सर आहेत, तर यांची एकमेकाला मदत होईल. कुणाला इमर्जन्सी कुठे अडचण येईल हे काही सांगता येत नाहीये, म्हणून आपण एकत्रित कुटुंब येऊन हा कार्यक्रम पार पाडावा ही कल्पना होती. त्याच पद्धतीने आपले काही पुतणे आहेत, मोठमोठ्या पदावरती कंपनीमध्ये पदाधिकारी आहेत, काही मॅनेजर आहेत, तर त्यातून आपल्या मुलींना किंवा आपल्या भावांना, पुतण्यांना त्या ठिकाणी जॉब मिळावा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला त्यांच्यातून काही ज्ञान मिळावं, त्याच पद्धतीने कुठे कशा पद्धतीने जॉब मिळेल ही सर्व आपल्याला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल या हेतूने आपण हा कार्यक्रम एकत्रित केलाय. आपल्याला माहित आहे का की गाव करेल तो राव करणार नाही. आपण आताच भागवत पाहुण्यांनी सांगितलं बा की एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे. माझ्याकडे पैसा भरपूर आहे, माझ्याकडे श्रीमंती आहे, हे आहे ते आहे, परंतु जेव्हा तुम्ही समुदायात एकत्रित येता तेव्हा तुमचं महत्व आहे, हे माझं आहे. हे आपण कधी म्हणू शकतो की जेव्हा आपण पूर्ण कुटुंब एकत्रित असेल तर आपण कुठल्याही अडचणीवरती, कुठल्याही समाजाच्या पुढे आपण निश्चितपणे जाऊ शकतो. हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. त्याचबरोबर की तिसरंही आपल्याला असं सांगायचं आहे की शेजारून माझा पुतणे गेले, वाड्यातील कोण असेल त्यांना मी ओळखत नाही, ते मला ओळखत नाही. एकत्रित कुटुंबात राहता आमचं काय अर्ध वय झालेलेच आहे. आज उद्या आम्ही नदी किनारी जाणार आहोत करेच्या ठिकाणी, पण आमची जी मुलं आहेत, जी पुतणी आहेत, आपल्या वाड्यामध्ये जवळजवळ ते तुम्हाला सांगतो की 33 लोक हे डॉक्टर इंजिनियर आहेत, साधारणतः 12 हे सर्व शिक्षक आहेत, की 2 जण फौजीमध्ये आहेत, 1 जण आपल्या याच्यामध्ये हवालदार आहे. त्याच पद्धतीने डॉक्टर जर आपण म्हणले तर जवळजवळ 17 डॉक्टर आहेत. एवढं प्रचंड आपलं कुटुंब हे मोठे असताना आपण हे पाठीमागे का राहिले हे समाजाला, आपल्याच लोकांना माहित नाहीये. वाड्यातून नंतर समाजातून नंतर आपलं गाव
आणि गावातून तालुक्यातून आपण जिल्ह्यातून आपण देश पातळीवरती आपला ठसा उमटण्यासाठी आपण पाठीमागे राहणार नाही याची मी ग्वाही देतो आणि माझा 2 शब्द संबोधन. तर माझ्याकडून जर कोणाचा भावना सुचल्या असतील तर स्वागत. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचं प्रयोजन कशा पद्धतीनं होतं आणि एकत्र येण्याची काळाची गरज आहे. लोणकर या ब्रँडखाली आपण एकत्र येणं काळाची गरज आहे. यानंतर गुणवंत विद्यार्थी समारंभ सोहळा या ठिकाणी पार पडेल. मसोबा माळीवाडा लोणकर परिवारामध्ये जे आपले इयत्ता 10वी 12वी आणि स्कॉलरशिप परीक्षेमधून विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी पार पडतोय. सुरुवातीला मी आमंत्रित करतो कुमार भरत आनंद लोणकर याचा सन्मान होतोय. इयत्ता 12वी विज्ञान मध्ये तो शिकत होता. 81% मार्क्स मिळवलेले. 81 हा तसा विद्यार्थी 97-98% आहे, परंतु नीटची तयारी करत होता. वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचंय, कुठेतरी व्यासपीठावरती नंतर यायचंय. त्याच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करायचं असल्यामुळे नीट परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास केलेला आहे त्यांनी. तरी सुद्धा 81% वरती मिळवलेले आहे. आणि भविष्यामध्ये डॉक्टर वरद आनंद लोणकर असं नाव डॉक्टर DS लोणकर सरानंतर, डॉक्टर विकास लोणकर सरानंतर, डॉक्टर अनिल लोणकर सरानंतर, डॉक्टर निखिल सरानंतर, डॉक्टर कौस्तुभ सरानंतर कुणाचं लागेल तर डॉक्टर वरद आनंद लोणकरचं निश्चित लागणार आहे. त्याच्या भावी आयुष्याकरता आपण सर्वांकडून शुभेच्छा देऊया. यानंतर दुसरा जो सन्मान करतोय तो आपण कुमार श्रेयश बाळासाहेब लोणकर. त्यांनीही इयत्ता 12वी विज्ञानामध्ये 71% मार्क्स मिळवले आहे. त्यालाही डॉक्टर व्हायचंय. तोही परीक्षा दिलेली आहे. निकाल लवकर मागेल. MBBS शिक्षणाकरता या दोघांनाही जायचंय. यालाही श्रेयसला जायचंय. भविष्यामध्ये त्याच्याही नावापुढे डॉक्टर लागणार आहे. डॉक्टर श्रेयश बाळासाहेब लोणकर. आणि कधीतरी आपला मसोबा माळीवाड्याचा जेव्हा असाच मेळावा होईल त्यावेळेस निश्चित या खुर्च्यांवरती त्याचं नाव असेल श्रेयश बाळासाहेब लोणकर. यानंतर पुढील जो सन्मान होतोय तो कुमार अनुज नवनाथ लोणकर. इयत्ता 12वी विज्ञानमध्ये त्यांनी 90% मार्क्स वाढलेले. कुमार अनुज नवनाथ लोणकर त्याच्या वतीनं त्याचा चुलत बंधू कुमार आणि काही लवकरच स्त्री होणार आहे. लग्न जमलेल्या दिवाळीत त्याचा पार होणार आहे आपण. तर त्याच्या अनुजच्या वतीनं त्याचा चुलत बंधू अजिंक्य बाळासाहेब लोणकर सन्मान घेईल. 12वी विज्ञानमध्ये 90% मार्क्स अनुज नवनाथ लोणकरने पाडलेले. त्याचे वडील दिवंगत डॉक्टर नवनाथ लोणकर यांची प्रेरणा निश्चित त्याच्या पाठीमागे आहे. त्यानंतर पुढील जो सन्मान आहे कुमारी स्वराजी राहुल लोणकर. इयत्ता 3री मध्ये नॅशनल स्कॉलर राज्यस्तरीय राज्यात व अभिरूप स्कॉलरशिप राज्यस्तरीय परीक्षेमध्ये तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. तर तिचा सन्मान आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. कुमारी स्वराजी राहुल लोणकर आमचे लहान बंधू राहुल लोणकर यांची कन्या आहे. शिरूर या ठिकाणी शिकते ती. आणि शिरूर या ठिकाणी शिक्षणाचा माहेर जर बारामती नंतर बंधन मंडळ शिरूर आहे आणि त्या ठिकाणी ती शिकते. नॅशनल स्कॉलर राज्यस्तरीय राज्यात 2रा क्रमांक आणि अभिरूप स्कॉलरशिप राज्यस्तरीय म्हणजे तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. तिचाही सन्मान आपण डॉक्टर DS लोणकर आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे शुभ हस्ते करतो. पुढील जो सन्मान आहे तो कुमारी सुट्टी संदीप लोणकर. इयत्ता 10वी म्हणजे CBSE बोर्डामध्ये 80% गुण मिळवलेले आहेत. तिचा सन्मान आपण मान्यवर अतिथींचे शुभ हस्ते करतोय. कुमारी सुट्टी संदीप लोणकरलाही तिच्या बहिणीप्रमाणे डॉक्टर व्हायचंय. कारण तिची बहीण BMA पहिल्या वर्षाला शिकते आणि जुन्या लोकांचं सर्व गुण सर्व संस्कार घेऊनच तिला पुढे जायचंय. त्याच्यामुळे कुमारी सुट्टी संदीप लोणकरचाही आपण आपल्या परिवाराच्या वतीनं सन्मान करतो. त्याचा सन्मान या ठिकाणी आपण होत असताना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते भविष्याकरता आपल्या सर्वांच्या वतीनं आपण तिला शुभेच्छा देऊया. त्यानंतर पुढील जो सत्कार आहे तो कुमारी जिज्ञा विकास लोणकर. CISE बोर्डामध्ये तिचा पहिला क्रमांक मिळवलेला आहे तिने. तिचाही सन्मान आपण करूया. तिलाही तिच्या वडिलांप्रमाणे तिच्या आईप्रमाणे डॉक्टर व्हायचंय. अतिशय हुशार अशी कुमारी जिज्ञा विकास लोणकर आहे. आमच्या ज्येष्ठ बंधू डॉक्टर विकास साहेबराव लोणकर यांची
ठिकाणी आहेत आणि निश्चितच भविष्यामध्ये ती डॉक्टर म्हणून या व्यासपीठावरती येतील. येता जो संमेलनाचा सोहळा असेल तर त्याच्यामध्ये डॉक्टरांची संख्या या व्यासपीठावरती पूर्ण नाही, आपल्याला व्यासपीठ वाढावं लागेल. त्याच्यामुळं आपण तशी तरतूद त्यावेळेस करूया. पुढील जो सन्मान आहे तो आहे कुमारी मनस्वी लोणकर, जिने सुरुवातीच्या सत्रामध्ये गीत गायन केलं. सुगंध या जीवनाचा जिल्हा परिधर वाढावा, अतिशय सुंदर असं गीत ते मनस्वी गायलं स्वरूपामध्ये रक्कम देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्याला सन्मानित करतोय. आणि शेवटचा जो सन्मान आहे तो सन्मान आहे कुमारी मधुरा रमेश लोणकर, जिनं कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेले USA मधून. तर तिच्या वतीनं तिचा सन्मान त्यांचे चुलते पावसाहेब लोणकर उर्फ PR सर यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. कुमारी मधुरा रमेश लोणकर, जिनं आपल्या वाड्यातील इतिहासाप्रमाणे डॉक्टर क्षेत्र निवडता पायलट क्षेत्र निवडलं. USA मधून तिनं पायलट कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि पायलट म्हणून लवकरच रुजू होणार आहे. ते भविष्याकरताही आपण शुभेच्छा देऊया. ज्या ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला, समारंभ झाला, त्या सर्वच मान्यवर सर्वच विद्यार्थ्यांचा आपण त्यांच्या भविष्याकरता शुभेच्छा देऊया. निश्चितच आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण योगलेल्या क्षेत्रामध्ये आपण नाव कमवतात, आपल्या मसोबा वाड्याचं नाव मोठं करतात, आपल्या समाजाचं नाव मोठं करतात. अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया. तदनंतर हा सन्मान सोहळा पार पडल्यानंतर पुढील जो सन्मान सोहळा आहे तर तो सन्मान सोहळा आपण घेतोय पदोन्नती झालेल्या आपल्या वाड्यातील आपल्या लोणकर परिवारातील सहकार्यांचा. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला सन्मान होतोय श्री सचिन ईश्वर लोणकर, ज्यांचा नायब सुभेदार म्हणून पदोन्नती झालेली आहे. इंडियन आर्मी मध्ये 2024 साली त्यांची पदोन्नती झालेली आहे. 2030 साली ते कारगिल या ठिकाणी नियुक्त झालेले होते. आर्मी मेडिकल कॉर्प्स ऍज अ मेडिकल असिस्टंट म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती आणि आजपर्यंत 22 वर्ष झालं आपल्या इंडियन आर्मी मध्ये आपल्या लष्कर सेवेमध्ये आपली सेवा देत आहेत. त्यांचा पदोन्नतीबद्दल मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. डॉक्टर DS लोणकर सर असतील, डॉक्टर विकाजी लोणकर, डॉक्टर आदिलजी लोणकर, सन्माननीय शिवाजीराव लोणकर, डॉक्टर बनवायचं, या सर्व मान्यवर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सचिन लोणकर आमचे बंधू यांचा सन्मान घेतोय. यानंतर श्री गजानन दत्तात्रय लोणकर यांचीही ASI पॅरामिलिटरी फोर्स मध्ये पदोन्नती झालेली आहे. ASI म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. 1986 पासून अगदी जून एंडिंग पर्यंत, कारण जून 30 जूनला ते सेवानिवृत्त होत आहेत, परंतु तत्पूर्वी त्यांची पदोन्नती ASI म्हणून झालेली आहे. जवळपास 38 वर्ष त्यांनी CAPF मध्ये त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. त्यांचा सन्मान होतोय, परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांचे चिरंजीव दीपकजी लोणकर त्यांच्या मार्फत त्यांचा स्वीकार या ठिकाणी स्वीकारण्यात आले. त्यानंतरचा सन्मान होतोय तो श्री कैलास मुकिंदा लोणकर, जे हेड कॉन्स्टेबल म्हणून 2018 साली पदोन्नती झालेली आहे. SRP मध्ये त्यांची PSI म्हणून पदोन्नती झालेली होती, परंतु SRP मधून पोलीस मध्ये आल्यानंतर क्षेत्र बदलले म्हणा किंवा फील्ड एकच होतं, परंतु SRP डिपार्टमेंट वेगळं आणि पोलीस डिपार्टमेंट वेगळं, त्याच्यामुळे पोलीस मधून ते हेड कॉन्स्टेबल मधून पदोन्नती झालेले सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा आपण सन्मान केलेला आहे. कुमारी पावना शिवाजी लोणकर जी उपस्थित राहिली नाही, परंतु ती नुकतीच 2024 सालची जी ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी म्हणून परीक्षा पास झालेली होती, तर तिचंही आपण या ठिकाणी नामोल्लेख करूया. कोण तिचं नातेवाईक असतील तर तिच्या वतीनं कोणीतरी येऊन विठ्ठलराव लोणकर आपल्याला विनंती आहे, तर तिच्या वतीनं तिचाही आपण सन्मान घ्यायचा आहे. नुकतीच ती गेल्या वर्षी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठ्याची परीक्षा झालेली होती, तर त्या तलाठ्याच्या परीक्षेमध्ये 2024 साली उत्तीर्ण झालेली आणि आता सोलापूर या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये ती तलाठी म्हणून किंवा ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिचे चुलते विठ्ठलराव लोणकर तिच्या वतीनं सत्कार स्वीकारत आहे.
सन्माननीय मनोज कवले या ठिकाणी उपस्थित आहेत. मगाशी कुटुंबासमवेत आपल्याला आपला सन्मान आम्हाला करता आला नाही, तर आमच्या लोणकर परिवाराच्या वतीने आपला सन्मान होते. आपल्याला विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. सन्माननीय मनोज कवले आमच्या किशोरी ताई या ठिकाणी आहेत. दोघांनी समोर यायचं आहे. अगदी वेळात वेळ काढून आपण बरोबर मुहूर्त साधलेला आहे, कारण पावसाचं वातावरण आहे. दूरचा प्रवास होता तरी सुद्धा ती वेळेमध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात. क्लास 2 अधिकारी म्हणून जलसंपदा विभागामध्ये आपण कार्यरत आहात. आमचे जावई आहेत ते, आणि ते सरांचे नात जावई आहेत, तर त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. किशोरी ताई कवले आणि या दोन्ही दाम्पत्याचा लहान बाळ असताना देखील ती थंडी वाऱ्याचा प्रवास, पावसातील प्रवास आपण या ठिकाणी सहन करून या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं आमच्या लोणकर परिवाराच्या वतीनं सन्मान होते, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सर्व कुटुंबासमवेत सर्वच जावई आणि आमच्या मामा लोकांचा सन्मान आम्ही केलेला आहे. चुकून आलो काही कोणी राहिलेले असतील तर कृपया कुटुंबातील व्यक्तींनी आम्हाला सांगा, आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करूया. आणि लास्टवर बट लिस्ट अगदी वेळेत आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मान्यवरांनाही उभं राहावं लागते, परंतु आपल्याकरता, आपल्या माणसांकरता हा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे थोडस दिलगिरी व्यक्त करतोय. आणि शेवटच्या 10 मिनिटातच आपण कार्यक्रम घेऊ. सेवावृत्त जे आपल्या लोणकर परिवारामधून सन्माननीय व्यक्तिमत्व झालेले, त्याच्यामध्ये साहेबराव सोनवा लोणकर याचा सन्मान होता. मी त्यांना विनंती करतो, तुषारबाई सोबत आपण व्यासपीठावर या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून शिक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर 1973 ते 2011 38 वर्षाचा प्रवास शिक्षक म्हणून आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून आपण सेवानिवृत्त झालेला आहात. आम्हा सर्व लोणकर परिवाराच्या वतीनं आपल्याला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा आहेत. असंच आपण अशा पद्धतीनं कार्यरत आहात. सामाजिक कार्यामध्ये असतील, सामाजिक भान आपण या ठिकाणी कार्यरत असतात. आपलंही सन्मान, अतिशय यथोचिताचा सन्मान आपण करण्याचा प्रयत्न करतोय. यानंतर आमचे गुरुवर्य श्री ज्ञानदेव विठोबा लोणकर केंद्र प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. साहेबराव लोणकर गुरुजी सोबतच ते सेवानिवृत्त झालेले आहेत. म्हणजे 2011 साली सेवानिवृत्त झाले, गेली 14 वर्ष झाले आमच्या सरकारची आपण पेन्शन घेत आहात. म्हणजे आपण बऱ्यापैकी आपण शासनाच्या सेवेत जवळपास 38 वर्ष घालवलेली आहेत. आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. सन्माननीय ज्ञानदेव विठोबा लोणकर आम्हाला काही मार्गदर्शन करत असतात आणि आपल्या लोणकर परिवारावरती कायम नितांत प्रेम करणारे, कायम सामाजिक कार्यामधून आपली उपस्थिती दाखवणारे आणि लोणकर परिवाराच्या वेगवेगळ्या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असणारे श्री ज्ञानदेव विठोबा लोणकर यांचा आपण सन्मान या ठिकाणी घेतोय. त्यानंतरचा सन्मान होतोय सन्माननीय शिवाजी किसन लोणकर उर्फ आमचे डॅडी, आम्ही प्रेमाने त्याला डेडी म्हणतो. आणि इंडियन आर्मी मध्ये त्यांनी 15 वर्ष सेवा झालेली आहे. मागाशी मी त्यांचा जीवनाविषयी सांगत असताना सांगितलं की डॅडी श्रीलंका आणि भारताच्या दरम्यानचा जो समुद्र आहे, त्या समुद्राच्या दरम्यान त्यांचं जहाज परगटलं होतं आणि फक्त 5 लिटर पाण्यावरती 5 माणसं, त्याच्यासोबत अजून 4 लोक होती, तर ती 5 माणसं पाण्यावरती किंवा तिथे कासव खाऊन मासं खाऊन ती जगलेली आहे. आणि आज आपल्या समोर आहे एवढा मोठा कोरोनाचा काळ गेला, त्या काळामधून तरुण अगदी आपल्या समोर उभे आहेत. आमचे डॅडी शिवाजी किसन लोणकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतरचा सन्मान आपण घेतोय आमचे गुरुवर्य गणित शिक्षकाचे, गणित विषयाचे शिक्षक सन्माननीय लालासाहेब सोनवा लोणकर उर्फ गेलेस लोणकर सर शिक्षक म्हणून आपण जून 1980 साली रुजू झालेला होता आणि 2013 साली सेवानिवृत्त झाला. गणित विषयामध्ये फार आपला हातखंडा होता. एकही विद्यार्थी असं नसेल आमचा की त्याला आंदोलन केलेला नाही, त्यांचा मार्क आला नाही, परंतु त्याच्यामुळे आमचं गणितच नाही तर जीवनाचं गणित सुधारलं. त्याच्यामुळे त्यांचा आम्ही सन्मान करतोय.
सन्माननीय दादासाहेब सोनपालकर गणित विषय अतिशय हिरिरीने शिकवणारे, याबद्दल सर आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मान्यवरांचा शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी आम्ही घेतोय. वसतिगृह विद्यालय कारखान्यामध्ये आपण आपली सेवा त्या ठिकाणी दिली. जवळपास 34 वर्ष आपण अहोरात्र विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन केलं, याबद्दल आपला आम्ही सन्मान करतो. यानंतर आमचे बी.आर. लोणकर सर उर्फ बाळासाहेब रामचंद्र लोणकर, जे आमचे भोजन कमिटीमध्ये गेली 10 दिवस झाले नियोजन करतायत. रोज नियोजनाला जात होते. सोपा म्हणू नका, कोणी पॉपकॉर्न म्हणू नका, पारंपरिक म्हणू नका, प्रत्येक पंचक्रोशीमध्ये फिरून त्यांनी जेवणाचं नियोजन केलेलं आहे. एकूण 36 वर्ष सेवा या कृषी खात्यामध्ये त्यांनी दिलेली अमृत खाता आहे. कृषी सहाय्यक म्हणून सध्या कार्यरत आहे. तेही कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते आणि कृषी पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. 1984 साली या ठिकाणी नियुक्त झाले होते आणि 2020 साली त्यांनी सेवानिवृत्ती शैक्षणिवृत्ती घेतली. याबद्दल आपला सन्मान आहे. शासनाची सेवा केली, शेतकऱ्याची सेवा केली, याबद्दल आपला सन्मान होतोय. तदनंतर सन्मान आहे आमचे गुरुवर्य दादासाहेब तुकाराम लोणकर, जे गुरुदत्त शिक्षण संस्था कैलासवासी त्रिंबक दिवेकर विद्यालय येथून सेवानिवृत्त झालेले आहे. BSc BEd आहेत, गणित विज्ञानाचे शिक्षक आहेत आणि चांगल्यापैकी कुठल्याही विद्यार्थ्यांनी ते शिकवलंय. कारण कडे नाकाली कृषी सहाय्यक म्हणून काय गेली 7 वर्ष त्यांचं नाव ऐकत होतो. आज त्यांचं कामही आपण ऐकतोय. अतिशय उत्कृष्ट असं गणिताचे शिक्षक म्हणून ते त्या ठिकाणी कार्यरत होते. 1993 साली त्या ठिकाणी रुजू झाले आणि नुकतेच गेल्या वर्षी सेवानिवृत्त झालेले त्यांचाही सन्मान. पुढचा सन्मान होतोय आमचे भोजन कमिटीचे मदत प्रमुख आणि कृषी पर्यवेक्षक म्हणून गेली 37 वर्ष कृषी खात्यामध्ये त्यांनी सेवा दिली. ते सन्माननीय बाळासाहेब किसन लोणकर उर्फ विकी लोणकर साहेब आणि या यशवंतराय देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आपण आहात. आमचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आपण कार्याला मदत करत असतात आणि लवकरच आपण अपूर्वबाब झालेला आहात. फक्त दिवाळीमध्ये त्याला आपण बारावणार आहोत. त्याही वेळी आपल्या सर्व लोणकर परिवाराला अशाच पद्धतीनं सन्मानित करण्यात येईल, अशाच पद्धतीनं आपण नियोजन ठेवलेलं आहे. आपलाही सन्मान त्या ठिकाणी होतोय. शेतकऱ्यांची सेवा केली आणि आपल्या कुटुंबाची सेवा केली, आपल्या गावाची सेवा केली, आपल्या देवस्थानची आपण सेवा करत आहात. आपला सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते होतो. पुढचा सन्मान जो आहे तो आमचे दुसरे गुरुवर्य सन्माननीय बापूराव लोणकर, गेली 27 वर्ष झालं त्यांनी शिक्षक म्हणून हडपसर माध्यमिक विद्यालय रामटेकडी या ठिकाणी आपली सेवा दिली. अतिशय संघर्षातून त्यांनी या ठिकाणी संघर्ष घडवलेला आहे. कारण वडील माथाडी कामगार, आई गृहिणी आणि एकंदर सर्वच आयुष्य खडतर गेलं. परंतु आता तो सध्याचं जे आयुष्य आहे ते अतिशय सुखकर सरांचं चाललं आहे. कारण पत्नी त्यांची शिक्षिका आहे, मुलगाही चांगल्या पॅकेज घेऊन या ठिकाणी नोकरी करतोय. मुलगीही लवकरच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालेली, तीही रुजू होईल आणि स्वेच्छानिवृत्ती त्यांनी घेतलेली. कारण मुलगा कमवायला लागल्यानंतर बापाचा बराचसा लोड कमी होत असतोय. तो लोड त्याचा लवकर कमी झाला वयाच्या मानाने. आता 55-56 वय असतील, 1-2 वर्ष अजून राहिलेली होती, परंतु काही जास्त लोड घ्यायचा नाही, निवांत राहायचं या भावनेतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या आपल्या हडपसर या ठिकाणी निवासी कार्यरत आहेत. त्यानंतर जो सन्मान आहे तो आमचे मार्गदर्शक आणि ग्रामसेवक म्हणून गेली 25 वर्ष फलटण तालुका सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलं. ते आमचे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, मार्गदर्शक सन्माननीय भाऊसाहेब लोणकर यांचा आपण सन्मान घेतोय. 1999 सालापासून 2024 सालापर्यंत अथकपणे आपल्या गावाची सेवा केली, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार घेतले आणि आपल्या गावाला सुजलाम सुफलाम केलं. भाऊसाहेब लोणकर यांचा सन्मान या ठिकाणी घेतोय. आणि शेवटचा जो सन्मान होतो तो तर मुख्याध्यापक दाम्पत्य, आपल्या लोणकर परिवारातील मुख्याध्यापक दाम्पत्य आहे श्री महादेव पांडुरंग लोणकर आणि सौ सुंदर महादेव लोणकर. उभय दाम्पत्य आपल्याला विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन आपला सन्मान घ्या. कारण दोघंही सेवानिवृत्त होत असताना मुख्याध्यापक म्हणून आपण झाला आणि
जनता शिक्षण संस्था सागर मारुंगे दापोडी औंध या ठिकाणी माधवी लोणकर यांनी काम केलेलं आहे. आणखी टप्प्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून आपण 33 वर्ष विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सेवा केली. MA-BEd आपलं शिक्षण झालेलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट असं आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक म्हणून आपण कार्यरत होता. आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या काकी सुंदर काकी म्हणून आपण त्यांना ओळखतो. 1983 सालापासून रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून आपण शिक्षक म्हणून नियुक्त झालेला होता. अंतिम टप्प्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून आपण सेवा केली. एकूण 35 वर्ष सेवा केली आणि 2022 साली आपण सेवानिवृत्त झाला. असाच जोडीनं गोडीनं आवडीनं आणि रिटायर झाल्यानंतर सवडीनं आपण संसार करा अशा शुभेच्छा आमच्या सर्व लोणकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी देतो. आणि सौ सुंदर महादेव लोणकर मुख्याध्यापिका. कारण शिक्षक म्हणल्यानंतर भरपूर बोलतात, परंतु अगदी 2 मिनिटात आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. बोलायला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. यशवंतराव देवस्थानचे आभार मानते. मान्यवर उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व प्रमुख उपस्थित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सगळ्या माझ्या मुलांचे खूप खूप आभार. की आत्ताचा काळ असा आहे की एकमेकांचे सगळे वेगवेगळे व्हायचा विचार करतात आणि त्या परिस्थितीमध्ये सर्वांना खूप धन्यवाद देते की काही का होईना शेजारी बसायची संधी मिळाली. एकमेकांचे विचार एकमेकांना कळाले. सगळे एकत्र आल्यानंतर जो आनंद असतो एखाद्या लग्नाचा सोहळा असेल त्यापेक्षाही भारी हा खूप मोठा सोहळा या ठिकाणी आमच्या मुलांनी आयोजित केलंय. त्याबद्दल त्या मुलांच्या आया असल्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि अशीच प्रगती आमची मुलं पुढेही करत राहतील आणि कुठेही आम्ही जाऊ आम्ही तरी सगळ्या पुढे गेलो ना तरी अभिमानाने सांगतो. लोणकर म्हटलं की डॉक्टरांचं गाव, ग्रामसेवकांचं गाव, शिक्षकांचं गाव म्हणजे त्यांच्याकडून हे आम्हाला ऐकायला इतका आनंद होतो की मग वाटायला लागतं की खरंच या गावचं म्हणून आमची कॉलर निमित्त आठ असते. आणि त्यात आमचे मोठे टीम डॉक्टर सर त्यांचा तर आम्हाला सगळ्यांना खूपच अभिमान वाटतो की त्यांची सर कोणालाच येणार नाही आणि त्या सगळ्या श्रेयामागं मी ताईंचे खूप खूप आभार मानते की त्या खंबीरपणे प्रत्येक कार्याला सपोर्ट करतात. त्यामुळे आमचे डॉक्टर सर सगळ्यांना पाहिजे तशी छानपैकी मदत करतात आणि कोणाचंही काही असो एकदा का दवाखान्यात ऍडमिट झाला की त्या पेशंटला कुठलीच काळजी नसते. मग त्याचे सगळं डॉक्टर पाहतात म्हणजे एवढं कोणीच करणार नाही. त्यांना समर्थांचा जो फोटो अर्पण केलाय तो खरंच सार्थक लागलाय की स्वामी समर्थ जसे सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात तसे आमचे मोठे भाऊजी सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात. सगळ्यांना भरपूर सहकार्य करतात आणि त्यामुळे सगळ्यांना एक आधार कुणीतरी खंबीर नेतृत्व करणार आहे. आणि आमची जी सगळी डॉक्टर मंडळी आहेत ते लहानांना सगळ्यांना गायडन्स करतील आणि आणखी त्या गावामध्ये जास्तीत जास्त डॉक्टर ग्रामसेवक शिक्षक होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्या सहयोगांचे सगळ्या टीरांचे खूप खूप आभार मानते की कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट केला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी टीरांचं विशेष कौतुक की त्याला जाणवलं सगळ्यांना एकत्र आणणं पळापळी करणं फक्त लग्नाला बोलवून नाही त्याबद्दल आम्ही नाराज आहोत. धन्यवाद मॅडम. यानंतर ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्य करणाऱ्या सर्वच शेतीवाल्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सुरुवातीला आपल्याला अतिशय सुंदर असे देखणी फेटे बांधलेले तर ते फेटे आपलेच पाहुणे आहेत आपल्या लोणकर परिवाराचे स्नेही आहेत. त्यामुळे अतिशय रास्त दरामध्ये त्यांनी आपल्याला फेटे बांधले त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. दिलीपजी बारावकर यांना मी विनंती करतो डॉक्टर विकास लोणकर सरांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करतोय. कारण अतिशय अल्प कालामध्ये म्हणजे सर्वांना फेटे बांधण्याची कला आणि आम्ही फेटे ठरवायचे तेव्हा त्यांनी सांगितलं की मी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन अगदी राजस्थान जम्मू काश्मीर पर्यंत कन्याकुमारी पर्यंत मी फेटे बांधण्याकरता जाऊन आलेलो आहे. आणि विशेष कौतुक त्यांचं की आपले खासदार
डॉक्टर अमोल बोले साहेब यांचंही पेट्या बांधण्याचं काम त्यांच्याकडे असतं. हे फार महत्वाचं काम ते या ठिकाणी करत असतात. कारण शिवाजी महाराजांचा रोल करत असताना, संभाजी महाराजांचा रोल करत असताना आणि एक मावळ सुद्धा त्यांनी त्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्यासोबत काम केलेले, त्यांचं विशेष कौतुक आहे. त्यानंतरचा सन्मान आहे अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि डेकोरेशन ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं ते ओंकार मंडप साऊंड सिस्टीम सन्माननीय शंकररावजी भिसे यांचाही आपण सन्मान घेतोय. मी शंकरराव यांना विनंती करतो, मंगळे सरांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम गेली 15 ते 20 वर्ष झालं विठ्ठल मंदिरामध्ये जो सप्ताह बसत असतो तर त्या ठिकाणी ती सेवा देत असतात आणि आज आपल्याला अतिशय माफक दरामध्ये ही सेवा आपल्याला दिलेली आहे. त्यांचाही आपण आपल्या रोजगार परिवाराच्या वतीने सन्मान करतोय. नंतरचा जो सन्मान आहे तो आजचे छायाचित्रकार यांनी ड्रोन सिस्टीम, व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी छायाचित्रकार म्हणून काम केलेले आणि या परिवारात या गावातीलच जे आहेत आमिर बाबा म्हणून आहेत वरवण या ठिकाणी आपला व्यवसाय करतायत, त्यांचाही आपण सन्मान करतोय. त्यांच्या वतीने कोणतरी फोटो त्यांचा घ्या, फोटोग्राफर फोटो काढायचा, त्याच्यामुळं त्यांचाही आपण सन्मान करतोय. डॉक्टर डी एस सोलकर सरांच्या शुभ हस्ते ड्रोन ज्यांचा आहे, आपण ड्रोनची शूटिंग घेतलेली होती तर ड्रोन ज्यांचा आहे ते लोणकर याच गावातील आहे तर त्यांचंही या ठिकाणी कौतुक आहे. आमिर बाबा यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारावा. कारण प्रत्येक लहान गोष्ट महत्वाची असते. एकही गोष्ट जर आपल्याला नसेल तर हे त्या कार्यक्रमाची रंगत, त्या कार्यक्रमाचं रूप, त्या कार्यक्रमाचं स्वरूप बदलत असतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट चांगली कशी होईल त्या पद्धतीचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि सागर लोणकर आपल्याला तिथे रास्त दरामध्ये किराणा जेवणाकरता उपलब्ध करून दिला. तुमचे स्वागत आपण करूया आणि नंतर त्यांनी शाल तुम्हालापर्यंत पोहोचू. सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत आपण केलेलंच आहे. अध्यक्षीय भाषणानंतर आपण वचन आश्रम केणारच आहात. आमच्याकडून काही चूक झालेली असेल तर आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. मोठ्या मनाने आणि तुमची लहान मुलं आहोत या मनानं तुम्ही आम्हाला माफ करा. शेवटच्या समारोपाच्या पूर्वी आपण डॉक्टर डी एस लोणकर सरांना ऐकणार आहोत. किती जरी नाही म्हटलं तरी आम्ही तुम्हाला सर ऐकणारच आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्या फरकण्यात आहोत द्यायचे आणि आपल्या मार्गदर्शकाची भूमिका कायम असते त्याच्यामुळं आपला आवाज ऐकल्याशिवाय आम्ही या ठिकाणी बसणार नाही. निवेदक म्हणून तरी मी निश्चित तुम्हाला विनंती करेन आपण मार्गदर्शन या ठिकाणी करावं. सर्वांना माझा नमस्कार. आपला वाडा आणि आपल्या वाड्याचे गेट टुगेदर अतिशय आनंदी वातावरणामध्ये आज या ठिकाणी चालू आहे आणि त्याचं सर्व क्रेडिट माझ्या पाठीमागे जे मुलं उभी आहेत त्यांना जातात. एक 8-10 दिवसापूर्वी माझ्याकडे ते आले होते की असा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हटलं आवश्यक आहे, एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे आणि तुम्ही सर्व लोकांनी एवढा त्यांना प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं धन्यवाद मानतो. सर्वजण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रथमच मला आज समजतंय आपल्या वाड्यातली एवढी मुलं एवढी शिकलेत, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. सर्व लेखींना तुम्ही बोलवलं, जावयांना बोलवलं आणि हा अतिशय आनंदमय असा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम वारंवार व्हावे, नुसते सत्कारापुरते मर्यादित न राहता आपल्या वाड्याच्या भल्यासाठी, जसं दादाने विषय काढला मला, ब्राह्मण समाज, जैन समाज खूप चांगली प्रथा आहे त्यांच्याकडे. ते स्वतःचा उद्धार करतातच पण त्याच्याबरोबर आपल्या समाजाची, आपल्या वाड्याची सेवा करतात, उद्धार करतात आणि त्या दृष्टीनं निश्चित प्रयत्न व्हायला पाहिजे. आज तुम्ही सर्व जावई आणि लेकींचा सत्कार केलेला आहे, त्यांच्याकडून मी काही पुढे अपेक्षा धरायला काही हरकत नाही. तुम्हाला वाड्यासाठी काही करून राहायला असेच कार्यक्रम वारंवार घडवून आणावे
आणि त्यासाठी माझा नक्कीच पाठिंबा असेल. या ठिकाणी एवढंच बोलून थांबतो, बराच वेळ झालेला आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण चांगली सूचना केली की विधायक कामातूनही आपण पुढे जाऊया. निश्चितच भविष्यामध्ये काही विधायक कामं या माध्यमातून काही घेता येतील का, असा आपण निश्चित प्रयत्न करूया. आपलं एक पहिलंच वर्ष होतं आणि या पहिल्या वर्षामधून जेवढं आपल्याला चांगलं करता आलं तेवढं आपण निश्चितच केलेलं आहे. यानंतर आपण समारोपाकडे जातोय. आजच्या या कार्यक्रमाचं सर्वांचं आभार व्यक्त करण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाला मुहूर्तमेढ त्यांनी दिली आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतोय. आमचे बंधू सन्माननीय प्रदीपजी काशीनाथ बोरकर यांना विनंती करतो आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करावं. आभार मानण्याच्या अगोदर सर्वप्रथम डॉक्टरांना विनंती आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रकाश मोलकर, तर यांकडे आपण चर्चा करावा. या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतली प्रकाश लोणकर, धीरज लोणकर आणि दीपक सगळ्यांनी जाऊ या सर्वांनी मेहनत घेतली आहे. या व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर डॉक्टर लोणकर सर, विकास लोणकर, डॉक्टर अनिल लोणकर आणि डॅडी, या सर्वांचे आभार. वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमात केलेली आहे. त्याच्यानंतर सर्व जे उपस्थित मंडळी आहेत ते वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी हजर राहिले. आमच्या एका आव्हानास प्रतिसाद देऊन सर्वांनी आर्थिक मदत करून आणि स्वतःचा वेळ खर्च करून इथपर्यंत आले आणि हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य केलं. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आमच्याकडे असाच कार्यक्रम वेळोवेळी होत नाही याची आम्ही ग्वाही देतो. आणि कार्यक्रमामध्ये जर आमच्याकडून कोणाचं नाव घेणं किंवा कोणाचा सन्मान करणं जर राहिलं असेल तर सर्वांच्या प्रतिनिधी सर्वांची माफी मागतो. काही असेल सूचना तुम्ही देऊ शकता. पुढील कार्यक्रमासाठी त्याचं आम्ही पालन करू. धन्यवाद. यासाठी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. महिलांनी सर्वांनी जेवण करून घ्यावं. त्याच्यानंतर बाकीचे पुरुष मंडळी येईल. धन्यवाद. महिला भगिनींना विनंती आहे सुरुवातीला आपण शक्यतो ते बाहेर गावी जाणारे त्यांनी कृपया पहिले तपासा. गावातील दुसऱ्या पंक्तीला महिला बसतील. ज्या बाहेर गावी जाणार आहेत कराटे सोडून पाहुणे मंडळी जेंट्स बसली तरी चालतील. पाहुणे मंडळी मधून आमचे दाजी कंपनी आणि मामा कंपनी आणि आपले लोणकर इथले आहेत त्यांनी कृपया दुसऱ्या पंक्तीला बसायचे. आणि मान्यवरांना व्यासपीठा विनंती आहे कृपया आपण भोजन कक्षामध्ये जा. आपली सोय भोजन कक्षामध्ये केलेली आहे.
लेडीज बाहेरगावी जाणाऱ्या आणि पाहुणे मंडळीमधून आमचे जावई असतील किंवा मामा लोक असतील त्यांनी कृपया भोजन कक्षामध्ये जाऊन पाहिजे असं केलं.